शिकण्याची गंगा अविरत चालू राहावी व मुलांना प्रोत्साहन मिळावे ह्या उद्देशाने इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन मुंबईतर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन ग्राउंड फ्लोअर भागीरथी दर्शन बिल्डिंग नेतिवली कल्याण पूर्व येथे समाजसेवक इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत उर्फ जितू गुप्ता ह्यांनी 150 ते 160 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। कार्यक्रमास भर पाऊस असून देखील उत्स्फूर्त मुलांचा प्रतिसाद लाभला। सदर कार्यक्रमास राजकुमारी गुप्ता मॅडम, दीपाली पाटील, केतन म्हात्रे, केतन साळगावकर, गायत्री पांडे, रेश्मा कदम, बबली पांडे, कांचन कांबळे, शंकर मराठे हे मान्यवर उपस्थित होते। मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन जितू गुप्ता हे समाजकार्य करीत आहे। इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। मी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचा मुख्य तपासी अधिकारी। जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन आज मी चालत आहे आणि माझ्यासोबत माझे सर्व सहकारी। 5 जुलै रोजी गरजू आणि गरीब वर्गातल्या मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता। साधारण 80 ते 90 मुलांना आपण वह्या वाटल्या आहेत आणि खरंच ज्यांना हवंय त्यांना देण्याइतकं देवानी मला केलेलं आहे। त्यामुळे ही मी माझी संकल्पना घेऊन चालत आहे। मी तर समाजाला एकच सांगेन की आपल्याकडे आहे ते आपल्यापुरतं ठेवा आणि आपल्याला जे जास्त आहे ते तुम्ही गरिबांसाठी वापरा, हेच मी सांगेन। बरं, इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन तर्फे तुम्ही अजून वर्षभर कुठले कुठले उपक्रम राबवता? इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन तर्फे दरवर्षी खेडोपाड्यामध्ये जाऊन मुलांना, गरजू मुलांना कपडे, जेवण आणि मी माझा वाढदिवस हे अंध मुलांच्या सोबतच साजरा करत असतो। हेच मी लोकांना सांगेन की तुम्ही तुमचा जो वाढदिवस साजरा करता तो मोठमोठ्या हॉटेल किंवा दारू किंवा मटणाच्या पार्ट्या केल्याशिवाय तुम्ही कुठल्या तरी खेडोपाड्यात अनाथ आश्रममध्ये जाऊन त्या मुलांसोबत तुमचा वाढदिवस साजरा करा। बरं, इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचं साधारणतः काम कसं चालतं, तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने तुमची ही व्यूहरचना? इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन ही संपूर्ण भारतामध्ये ज्या बनावट वस्तू असतात त्याच्यावर पोलिसांमार्फत छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याचं काम करते। जेणेकरून सरकारचा जो कर असतो तो कर आम्ही जे लोक बुडवतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो। साधारणतः कुठल्या कुठल्या विभागामध्ये काम चालतं? आमचा जे डुप्लिकेट ज्या वस्तू रजिस्ट्रेशन आहेत त्याचे कोणी डुप्लिकेशन करत असेल किंवा बनवत असेल किंवा विकत असेल तर त्याच्यावर पोलिसांमार्फत सोबत तिथे जाऊन योग्य तो तपास करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन करते। कार्यक्षेत्र तुमचं? कार्यक्षेत्र पूर्ण भारतभर असतो। आजकाल आपण जी वस्तू वापरतो ब्रँडेडच्या नावाखाली बनावट वस्तू खूप मार्केटमध्ये विकल्या जातात आणि आपल्या शरीराला घातक असल्या ज्या आपण रोजच्या जेवणाच्या आहारामध्ये किंवा मॉलमध्ये वगैरे ज्या खातो त्या वस्तूंमध्ये पण खूप काय दूध झालं, प्रत्येक प्रकारच्या वस्तूमध्ये आजकाल बनावटगिरी चालू आहे। तर ते रोखण्याचं काम आमची संस्था करते आणि आम्ही हे काम करत असताना असे आम्हाला राजकीय वगैरे लोकांचे खूप दबाव वगैरे येतात, पण आम्ही त्यांना न जुमानता आम्ही आमच्या कामाकडे फोकस करतो। दीपाली मधुकर पाटील, मी गेले 6 वर्ष सरांसोबत काम करते। सरांचं कार्य एवढं मोठं आहे की स्वतः मी बघून थक्क होते का सर मेहनतही करतात आणि कार्यही करतात। आज मला अभिमान है कि मैं सरांसोबत काम करती। मेरा नाम बबली संजय पांडे है। मैं सर के साथ अभी 1 महीने से काम कर रही हूँ, लेकिन 1 महीने में मैंने सर का काम देखा। सर का जो डेजिग्नेशन है, डेजिग्नेशन के हिसाब से वो जितना भी अर्न करते हैं उसका 60-70% तो वो मतलब समाज सेवा में डाल देते हैं। उनके साथ काम करके मुझे बहुत ज़्यादा अच्छा लगा और मैं चाहूँगी कि कंटिन्यू ही मैं इनके साथ ही काम करूँ, क्योंकि इनका काम जो भी मैं इनकी साथ में हेल्प करती हूँ, कुछ भी करती हूँ, उससे मुझे बहुत ज़्यादा खुशी मिलती है। तो ऐसे काम के लिए और भी लोगों को मैं प्रोत्साहित करूँगी कि ऐसे काम के लिए आगे बढ़े। थैंक यू।